माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे। भाजप आणि मोदींच्या हुकुमशाही मनमानी कारभाराच्या विरोधात काँग्रेस आघाडीला मतदान केलं असून या निवडणुकीत मोदी किंवा भाजप पुन्हा एकदा सत्तेत येणार नाहीत असं त्यांनी म्हटलंय। होणार आहे आम्ही मतदान कोणत्या मुद्द्यावर एकाच मुद्द्यावर केलं। आम्ही आमच्या पक्षाच्या आघाडीला मतदान केलेलं आहे। परंतु त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात राहणार आहे का नाही, हा पहिला मुद्दा आहे। त्यानंतर मग गेल्या सरकारने 5 वर्षामध्ये जी आश्वासनं दिली होती आणि त्या आश्वासनांची किती पूर्ती झाली आहे, हा दुसरा मुद्दा आहे। आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांच्याकडून म्हणजे विशेषतः नरेंद्र मोदी यांच्याकडून ही निवडणूक व्यक्ती केंद्रित करायचा प्रयत्न चाललेला आहे। जाहीरनामा, विकास, आश्वासन हे सगळं बाजूला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्व दिलेलं आहे। राष्ट्रीय सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहेच, त्यामध्ये त्याला काही कोणाचं दुमत असायचं कारण नाही। पण त्याला निवडणुकीचा मुद्दा करणं आणि आम्ही काही केलं किंवा केलं नाही म्हणून आम्हाला मतं द्या म्हणणं, याचा अर्थ असा आहे की त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर आमचा सपशेल अपयश आम्हाला आलेलं आहे हे कबूल केलेलं आहे। आता राष्ट्रीय सुरक्षेमध्ये ज्या आता अलीकडे घटना घडल्या, पुलवामाचा जो बॉम्ब हल्ला होता त्यानंतरच्या घटना घडल्या, त्याबद्दल आम्ही अनेक प्रश्न विचारलेले आहेत। त्याचा प्रश्नाचा अर्थ की विरोधकांनी आपलं काम करू नये असं होत नाही आणि त्याबरोबर प्रश्न विचारले म्हणजे विरोधक देशद्रोहीत असाच अर्थ व्हायचं काही कारण नाही। आमचा प्रश्न आहे की परराष्ट्र धोरणामध्ये काहीतरी उद्दिष्ट देऊन आपण काम करतो। आज पुलवामाचा हल्ला झाला, त्याबद्दल CRPFनं आपल्या सगळ्या युनिट्सला कळवलं होतं की अशा प्रकारचा IEDचा हल्ला होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या आणि जिथं जिथं तुम्ही आपल्या फोर्सेस ठेवणार आहात, डिप्लॉय करणार आहात, तिथं तो एरिया सगळा सॅनिटाईज करा, हे सगळी तपास करा। ते झालं नाही आणि त्यामुळं काश्मीरच्या राज्यपालांनी जे वक्तव्य केलं होतं की आमची चूक झाली, ही कोणाची चूक आम्ही तपास करतोय, पण आम्हाला ही माहिती असताना देखील आम्ही योग्य ती काळजी घेतली नाही। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।